राज्यातील या 25 जिल्ह्यामध्ये पेरणी 5 जुलैपासून सुरू होणार. राज्यामध्ये पावसाचा मोठा अलर्ट. राज्यामध्ये मोठ्या काही दिवसांनंतर आता पेरणीचं पूर्वपद गणित जुळलेलं आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. मग कोणत्या जिल्ह्यात कधी पेरण्या सुरू करायच्या याविषयीचा नवीन हवामान विभागाचा अंदाज आहे. 25 जिल्ह्यामध्ये 5 जुलैपासून पेरण्या करण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. काय आहे नवीन अपडेट, चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे. आता या पावसाने पेरण्यायोग्य पाणी शेतामध्ये साचल्यामुळे पुढील काही दिवसामध्ये पेरण्या सुरू करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे. मग पेरण्या कधी करायच्या, काय कशा नियोजन करायचं, हे सर्व आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. 5 तारखेपासून राज्यातील जवळजवळ 70 ते 80% जिल्ह्यांमध्ये पेरण्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाऊस अतिवृष्टी झालेली आहे. मग अशा परिस्थितीत आता इथून पुढच्या पावसाचं गणित कसं असणार आहे. नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला, 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस. मुंबई उपनगर काही ठिकाणी अतिवृष्टीचं सुद्धा संकट आलेले, पाणी तुडुंब भरलेलं आहे. मग अशा परिस्थितीत आता इथून पुढे पेरण्या कधी होणार आहे. 5 जुलैपासून थोडक्यात पेरण्या सुरू होण्याचा हवामान विभागाचा अपडेट आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं, पुणे असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, पेरण्या उरकून घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मग पेरण्यासाठी जो काही वापसा लागत असतो, थोडंसं ऊन पडल्यानंतर पेरण्या करण्याची हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे. अजून 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे. हा पाऊस उघडल्यानंतर आता शेतकऱ्यांना नवीन जी पिकं आहे, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, त्याचबरोबर लागवडीयोग्य जी काही पिकं आहे, यामध्ये आपण जर बघितलं तर टोमॅटो असेल, कांदा असेल, त्याचप्रमाणे फ्लावर असेल, कोबी असेल, कापूस असेल, या सर्व पिकांची आता लागवड आपल्याला पाहायला मिळणार. गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये पावसाची भीती होती, परंतु आता भीती थोडीशी कमी झाली आहे. अतिवृष्टी काही ठिकाणी झाली आहे, चांगला पाऊस काही ठिकाणी होत आहे. या सर्व गणिताच्या आता अपडेटमध्ये आपण जर बघितलं तर पावसाची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना साथ लाभलेली आहे. अल निनोमुळे यावर्षी थोडासा पाऊस उशिरा झाला होता, परंतु आता चांगला पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे जे काही नवीन सीझन आहे याची लगबगी सुरू झाला आहे. यामध्ये औषधी खरेदी असेल, बियाणे असेल, त्याचप्रमाणे नवीन इतर अपडेटसुद्धा आता आपल्याला बघायचं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर मान्सूनचं गणित पूर्णपणे बदललेलं आहे. मग अशा परिस्थितीत आता इथून पुढचं गणित कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. मान्सूनची तारीख पूर्णतः बदलली आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. घाटमाता असेल, मध्य महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगा असेल, या सर्व ठिकाणी समुद्रकिनारी असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, रायगड असेल, अमरावती असेल, पनवेल असेल, त्याचप्रमाणे चिपळूण असेल, त्याचप्रमाणे गोवा किनारपट्टी असेल, या सर्व ठिकाणी आता पुढचे काही दिवस धोक्याची घंटासुद्धा दिलेली आहे. मुंबईचं बारबन असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. मग अशा परिस्थितीत आता पेरण्या करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना सरकारकडून करण्यात येत आहे. त्या काही दिवसामध्ये पेरण्या कशा होणार आहे हे आता बघायचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामानाचा अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघतच आहोत. अधिक अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.